आता हा पुरस्कार जर बघितला तर जास्तीत जास्त 3 व्यक्तींना विभागून देण्यात आलं. तुम्ही जर बघितले वैद्यकशास्त्रामध्ये 3 नाव होते, रसायनशास्त्रामध्ये 3 होते, अर्थशास्त्रामध्ये 3 होते आणि फिजिक्समध्ये 3 होते. लक्षात असू द्या. ठीक आहे. बाकीच्या 2-2च एक-एकच व्यक्तींना भेटलाय, पण जास्तीत जास्त 3च्या वर तुम्हाला एकही नाव आढळलं नसेल. म्हणून जास्तीत जास्त 3 व्यक्तींना हा विभागून देण्यात येतो. सर्वात कमी वयाची जी मलाला युसूफजाई आहे पाकिस्तानची, त्यांना हा पुरस्कार मिळाला होता 17व्या वर्षी आणि त्याच वर्षी आपल्या 2014ला बहुतेक यांना पुरस्कार मिळाला होता आणि आपल्या भारतातले एक व्यक्ती होते कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी जे बचपन बचाव कैलास सत्यार्थी यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला होता शांततेचा. तर लक्षात घ्या, तर त्यांना बचपन बचाव आंदोलनाचे जे जनक होते यासाठी पुरस्कार मिळाला होता. वयाच्या तेव्हा त्यांचं वय तर माहित नाही, पण मलाला युसूफझईचं वय हे 17 वर्ष होतं आणि सर्वात वयोवृद्ध जर विजेते बघितले तर जॉन बी गुडइनफ यांना वयाच्या 97 वर्षी हा पुरस्कार मिळालेला आहे. मग स्टार पॉइंट करून ठेवा की नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला जर बघितली तर हिचं नाव आहे मेरी क्युरी. मेरी क्युरी नाव आहे, लक्षात असू द्या. आणि 2दा नोबेल पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला जर बघितली तर ही मेरी क्युरी आहे. इथं स्टार पॉइंट करण्यात येईल. आता 1940 ते 42 या दरम्यान नोबेल पुरस्कार देण्यात आला नाही, कारण की द्वितीय महायुद्धामुळे 1940, 41, 42 म्हणजे 3 वर्ष नोबेल पुरस्कार देण्यात आलेले नाहीये. हे याचं सगळं स्टॅटिक आहे. मग एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार जिंकणारे व्यक्ती जर बघितले तर मेरी क्युरी 1 नंबरला येते, 2 नंबरला जॉन बार्डिंग येते, 3 नंबरला लिनस पॉलिंग, 4 नंबरला फेडरिक संगेर आणि के बॅरी शार्प हे व्यक्ती आहे. यांना 2 पेक्षा अधिक वेळा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर तुम्हाला यावर सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे. हा स्टॅटिकचा पार्ट आहे मित्रांनो. हा कसला पार्ट आहे? हा स्टॅटिकचा